नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपलं प्रफुल्ल पवार अकॅडमी या पेड कोर्सला. तर आज आपण क्रियापद भाग 1 बघतो आहोत. क्रियापद म्हणजेच काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द पहिल्या ओळीमध्ये समजलं असेल आणि तसं मी लिहून सुद्धा दिलेलं आहे. मग तेवढ्यातच क्लिअर झालं का? कारण की क्रियापद हा वाक्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कोणतंही वाक्य पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज असतेच. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, वाक्यामध्ये क्रियापद नसेल क्रियापद नसेल, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मग वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, क्रियापदाची एवढी काय इम्पोर्टन्स आहे बाबा? आम्ही कर्ता घेऊ, कर्म घेऊ, आणखी काय घेऊ? मी म्हणेल क्रियापदामध्ये सॉरी वाक्यामध्ये क्रियापदाशिवाय अर्थच नाही, वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. मग आता हे आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्यावं लागेल. क्रियापदाचे प्रकार किती आहेत ते नंतर दुनियादारी नंतर आहे. क्रियापद कोणतं असते ते तर समजून घेऊ. क्रियापद तर ओळखता आलं पाहिजे. बरं असू द्या. काही हरकत नाही. मीच मस्त कोऱ्या स्लाईड आणल्या. आज पहिले तर आपण याचा बेसिकच पाहणार आहोत. माझ्या मित्रांनो, इथं 2-3 उदाहरणं दिली आहेत. ती आळावर पाणी भरते, ती पोलीस भरतीसाठी मैदानावर पडतो, आम्ही शाळेत जातो, प्रार्थना म्हणतो. बरं. आता इथं 3 उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं तुम्हाला कठीण वाटेल. यालाही बाजूनं सोडतो आणि मी माझ्याकडे रफ स्लाईड असेल. ठीक आहे. मी इथं आज आपल्याला शिकायचं आहे क्रियापद. ठीक आहे. डन. इथून सुरुवात करतो. आता मी इथं काही उदाहरणं लिहितो माझ्या मित्रांनो आणि तुम्हाला एकदम बेसिक समजावण्याचा प्रयत्न करतो. रामू रामू कुत्र्यास रामू कुत्र्यास पळवितो. हे उदाहरण तुम्हाला सर्वांना समजलं असेल. रामू कुत्र्यास पळवितो. बरं. या वाक्यामध्ये क्रियापद तर आहेच. पण याच्यामध्ये कर्ता सुद्धा आहे, कर्म सुद्धा आहे. मला असं वाटते मी फक्त क्रियापद तुम्हाला सांगितलं, तर कर्ता, कर्म, क्रियापद मग कधी समजावा? उद्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्ही राहिलं क्रियापद विचारायचं तर ते कर्मच मारून द्यावा. हेच होय क्रियापद. कर्ताच मारून द्यावा. पण मग आता क्रियापद बरोबरच मी कर्ता, कर्म, क्रियापद ह्या तिन्ही गोष्टी घेतो. म्हणजे तुम्हाला त्या वाक्यामधला कर्ता काय आहे, कर्म काय आहे, क्रियापद काय आहे, या गोष्टी तुम्हाला सहजरित्या समजेल. माझ्या मित्रांनो, इथं आपल्याला 3 गोष्टी फाइंड आउट करायच्या आहे. एक म्हणजे वाक्यात कर्ता, ओके. त्याच्यानंतर वाक्यात कर्म आणि त्याच्यानंतर वाक्यातलं क्रियापद. बरं, वाक्यात कर्ता राहील, नामवाचक राहील किंवा सर्वनामाच्या स्वरूपात सुद्धा राहील. बऱ्याच वाक्यामध्ये कर्म राहील, बऱ्याच वाक्यामध्ये कर्म राहत सुद्धा नाही. बाबा गावाला गेले, स्वतःहून गेले. करणारा व सोचणारा तो स्वतः असला, तर त्या वाक्यामध्ये कर्म राहत नाही. ते आता अकर्मक, सकर्मक तुम्हाला मी सांगेल. कर्त्याला ने प्रत्यय लावायचं, वाक्य कसं ओळखायचं, ट्रिक सांगेल मी त्याची. बरं, आता रामू कुत्र्यास पळवतो. वाक्याला कर्ता ओळखण्यासाठी वाक्याला नारा, नारी आणि नारे, नारा, नारी, नारे ह्या तीनही शब्दाने वाक्यात प्रश्न विचारायचा. तीनही शब्दांना म्हणजे काय? रामू हा मुलगा आहे, तर आपण कुत्र्यास पळवणारी म्हणू काय? नाही ना. आपण असं म्हणू, रामू कुत्र्यास पळवतो. पळवणारा कोण? नारा, नारा कारण की हा पुरुष आहे ना. बाई असेल तर नारी, अनेक वचनी असेल तर नारे. बरोबर नाही का? आता रामू कुत्र्यास पळवतो. पळवणारा कोण? नारा कोण? रामू कुत्र्यास पळवतो. पळवणारा कोण? तर माझ्या मित्रांनो त्याचं उत्तर भेटते आपल्याला ऑटोमॅटिकली. पळवणारा हा रामू आहे. पळवणारा हा रामू आहे. ह्या वाक्याचं काय भेटलं मग? कर्ता. यालाच उद्देश विस्तारामध्ये आपण काय म्हणतो? त्याला उद्देश विस्तारामध्ये आपण काय म्हणतो? उद्देश म्हणतो. बरं. वाक्य पृथक्करणामध्ये म्हणू आपण. बरं. आता रामू इथं वाक्यात आपण नारा-नारी झालं. काय करतो? रामू कुत्र्यास पळवतो पण काय करतो?
हे तुम्हाला माहित होतं. काय करतो? कुत्र्यास पळवतो. म्हणजे कोणतं तरी काम करतो कुत्र्याला पळवण्याचं. काय करतो? कुत्र्याला पळवण्याचं. काय करतो? कुत्र्यास पळवण्याचं. मग वाक्यातलं काय झालं? कुत्रा. वाक्यातलं हे जे कर्म झालं ते काय झालं? कुत्रा. आता मी काय केलं माझ्या मित्रांनो, हे दोनही शब्द असे जागीच पुसून टाकले आणि हा फक्त एकच शब्द उरला. पळवतो. तरी वाक्यात क्रियापद आहे. पळवतो तुमच्या लक्षात येऊ लागलं, पळवतो हे क्रियापद आहे. पण मी जर कधी माझ्या मित्रांनो, हा शब्दच काढून टाकला. हा शब्द काढून टाकला. रामू कुत्र्यास पण काय? पळवतो, मारतो, झोडतो, चहा देतो, पाणी देतो, खायला देतो, की फिरायला नेतो. म्हणजे वाक्याचा अर्थच पूर्ण होऊन नाही राहिला. वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी इथं कशाची गरज आहे आपल्याला आता? क्रियापदाची. आता रामू कुत्र्यास पण काय? रामू कुत्र्यास मारतो, पळवतो, खाऊ देतो. काय करतो? मारण्यापेक्षा इमानदार प्राणी खाऊ घातलेला बरा. ओके. रामू कुत्र्यास पळवतो. मग ह्या पळवतो शिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. किती महत्वाचा शब्द असला पाहिजे हा. मग ज्या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. ज्या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, त्याला आपण क्रियापद म्हणतो. मग या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता होता? पळवतो. ठीक आहे. मी कर्ता, कर्म, क्रियापद हे एक सेशन घेणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला आणखी सांगून देईल. आता दुसरा मी एखादा प्रश्न घ्यायचा प्रयत्न करतो. त्याचं तुम्ही उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये. माझ्या मित्रांनो, मी दुसरा प्रश्न घेतो. पक्षी पक्षी ठीक आहे. पक्षी, मासा पकडतो. आता मला सांगा, पक्षी मासा पकडतो, या वाक्यामधलं क्रियापद कोणतं आहे? समोर लिहायचं आहे तुम्हाला. कमेंट बॉक्समध्ये यायचं आहे. पोरं काही पाहत असाल तर पेड कोर्समध्ये लाईव्ह. ठीक आहे. पक्षी मासा पकडतो. दुसरं मी तुम्हाला प्रश्न विचारेल. सीतेने सीतेने हनुमानास हनुमानास सीतेने हनुमानास ओळखले. वाक्यातलं क्रियापद सांगण्याचा प्रयत्न करा. ओळखण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर राम धावत आहे. राम धावत आहे. नंबर 4. नंबर 4. गाय चारा गाय चारा खाते. आणि 5वं आणखी एक उदाहरण घेतो मी इथं शेवटचं. त्याच्यानंतर आपल्याला त्या थेअरीला सुरुवात करायचं आहे. थेअरी सुरुवात करायची घाई करू नका. तुम्हाला मार्क फक्त यायलाच नाही पाहिजे, तर आउट ऑफच नाही यायला पाहिजे. तुम्हाला त्या क्रियापद या टॉपिकवरती कोणताही प्रश्न कशाही पद्धतीनं विचारला तर सुटलाच पाहिजे. ओके. पक्षी मासा पकडतो, सीतेने हनुमानास ओळखले, राम धावत आहे, गाय चारा खाते. 5वा प्रश्न तुम्ही सांगा अधिक तुमच्या गावाकडला घ्यायचं का? ठीक आहे. एखादा मला चंद्र दिसतो. मला चंद्र दिसतो. आता वाक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कर्ता सुरुवातीलाच असेल असं नाहीये. ते मी सुरुवातीला सांगेल तुम्हाला. दिसणारा कोण? जे मी नारा, नारी हे शब्द जे तुम्हाला दिले, तेच शब्द वापरायचे त्याच वेळेस कर्ता ओळखायचा. असे रट्टे अंदाजे मारून तुम्हाला कर्ता ओळखता येणार नाहीये. पक्षी मासा पकडतो. पकडणारा मासा पक्षी आहे. मासा हे क्रियापद मासा हे कर्म आहे आणि पकडतो हे क्रियापद हे सर्वांना माहिती आहे. पण बऱ्याचदा काय असतंय, की जसं तुम्ही पाहता पक्षी आहे इथं, सीता आहे इथं, राम आहे, गाय आहे. हे सर्व लाल रेष जे मी मारून मारून दिले, हे सर्व पक्षी मासा पकडतो. पकडणारा कोण? पक्षी कर्ता. काय पकडतो? मासा पकडतो. आणि वाक्याचा अर्थ पकडतो शिवाय पूर्ण होत नाही. मी असं झाकून ठेवलं हे घ्या. पक्षी मासा पण काय? म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी
क्रियापदाची गरज आहे, त्याला आपण क्रियापद म्हणतो. पक्षी मासा पकडतो, पकडतो वाक्यातलं क्रियापद आहे. सीतेने हनुमानास ओळखले, ओळखले क्रियापद आहे. हनुमानास कर्म आहे. सीता हे कर्ता आहे. राम धावत आहे, धावणारा राम काय करतो? धावतो आणि आहे हे क्रियापद आहे. माझ्या मित्रांनो, गाय चारा खाते, खाणारे कोण? गाय काय खाते? चारा खाते. क्रिया कशाची आहे? चारा खाण्याची आहे. मला चंद्र दिसतो इथं तुम्ही 100% जर कधी तुम्ही नवीन होल्डर असाल ना, तर तुम्हाला ह्या गोष्टी मी क्लिअरच सांगतो. वाक्याला नारा, नारी शब्द विचारल्याशिवाय पुढे जायचं नाही. मला चंद्र दिसतो, दिसणारा कोण? नाहीतर पहिला शब्द बा रटकन मला झालं. दिसला रे बा दिसला. काय दिसला? मला. अरे मला ह्या वाक्याचा कर्ता नाही. कर्ता ओळखण्यासाठी नारा, नारी, नारे हा शब्द गरजेचे आहेत. मला चंद्र दिसतो. दिसणारा कोण? चंद्र. दिसणारा जर कधी चंद्र असेल तर मग या वाक्यातला कर्ता हा चंद्र आहे. जो 2 नंबरला आलेला आहे. म्हणून म्हणतो नारा नारेनं प्रश्न वाक्याला विचारतात त्याच वेळेस सांगायचं ना तर पहिला शब्द हा कर्ता असते, मधातला शब्द हा क्रियापद, मधातला शब्द कर्म असते आणि शेवटचा शब्द हा क्रियापद असते. क्रियापद मध्ये सुद्धा येऊ शकते. लक्षात ठेव जा. पुढे पहा, माझ्या मित्रांनो इथं मी लिहून द्यायची गरज आहे का रे बुवा? इथं मी लिहितो कर्ता, ठीक आहे? कर्ता, कर्म आणि इथं लिहितो मी क्रियापद, ठीक आहे? कर्ता, कर्म आणि क्रियापद. कर्ता, कर्म, क्रियापद. कर्ता, कर्ता, कर्म, क्रियापद, क्रियापद, क्रियापद. ठीक आहे? क्रियापद, इथं कर्ता, इथं कर्ता. ओके. मला चंद्र दिसतो, स्वतःहून दिसतो हे अकर्मक वाक्य आहे. त्याच्यामध्ये कर्म नाही. ओके. कर्ता, इथं आहे कर्म. ठीक आहे, डन. तर माझ्या मित्रांनो एवढं बेसिक याच्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद शिवाय तुम्हाला प्रयोग समजणार नाही. कर्ता, कर्म, क्रियापद शिवाय तुम्हाला क्रियापद समजणार नाही आणि फक्त याच्यावरच नाही तर डायरेक्ट प्रश्न पेपरमध्ये कर्ता ओळखा, कर्म ओळखा, क्रियापद ओळखा याच्यावरती सुद्धा पोलीस भरतीला विचारतात, सरळ सेवेला विचारतात. एवढंच काय वन लाईनर 3-4 लाईनी देऊन कोणते वाक्य ओके आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला MPSCला सुद्धा विचारल्या जाते. त्यामुळे तो या गोष्टीला जास्त तुम्ही लक्ष द्या आणि आता आपण सुरुवात करूया समोरच्या टॉपिकला. ठीक आहे. आता इथं आपल्याला क्लिअरली सांगितलं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द काय असतो? क्रियापद असते. जसं मी आधी म्हटलं होतं सेम माझ्या मित्रांनो इथं 2-3 उदाहरणं घेतलेली. आता फक्त हे आपण पहिल्या ओळीचा विचार करू. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द हा क्रियापद असतो. म्हणजे याचा अर्थ काय? वाक्यात अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद लागेलच, लागेलच, लागेलच. डन? ठीक आहे. चिपळूणकरांनी मात्र ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो त्यास क्रियापद म्हटलेले आहेत, अशी व्याख्या केली आहे. क्रियापद हे पद असून क्रियापद हे पद पद असून शब्द नव्हे असे डॉक्टर हिरेमठ यांनी म्हटलेले आहेत. धातू ही मूळ शब्द जाती असून तिला काही विकार होतात. विकार होतात म्हणजे का हो? लिंग वचन विभक्तीनुसार बदल होते. होऊन जे पूर्ण क्रियादर्शक रूप तयार होते त्याला क्रियापद असे म्हणतात. काही क्रियापदे क्रियादर्शक असतात तर काही स्वामित्वदर्शक असतात तर काही स्थितीदर्शक असतात. आता ती आडावर पाणी भरते. ती आडावर पाणी भरते. आता भरते काय? ती आडावर पाणी भरते. भरते काय या वाक्यातलं? भरते या वाक्यातलं क्रियापद आहे. भरते या वाक्यातलं काय आहे? क्रियापद आहे. ठीक आहे. ती आडावर पाणी भरते. भरते या वाक्यातलं क्रियापद आहे. आपण जर कधी या वाक्याला भरतेला असं क्रॉस करून टाकलं आणि ह्या शब्दच नाही. ती आडावर पाणी पण काय फेकते, भरते, उबडते, की आणते. तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज आहे. मी फक्त एवढंच सांगून राहिलो तुम्हाला. आतापर्यंतच्या क्लासमध्ये 14 मिनिटापासून
की वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज आहे. या 12, 13, 14 मिनिटात तुम्ही एक गोष्ट शिकलेले आहात. कर्ता, कर्म आणि क्रियापद कसं ओळखावं याची तुम्ही ट्रिक्स शिकलेले आहात. त्याच्यामुळे तुम्ही 14-15 मिनिटं खूप तुमच्या सार्थकी घालवलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तो पोलीस भरतीसाठी मैदानावर पळतो या वाक्यातला शेवटचा शब्द क्रियापद आहे. तो पोलीस भरतीसाठी मैदानावर आणि जर मी पुसून ठेवलं पळतो, वाक्याचा अर्थ पूर्ण होते का? नाही. हे आहे ते क्रियापद. वाक्यात क्रियापद असल्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. ओके. आम्ही शाळेत रोज प्रार्थना म्हणतो या वाक्यातलं क्रियापद आहे म्हणतो. डन? तर एकंदरीत समजलं वरची लाईन फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? क्रियापद. पेपरमध्ये हे गोष्ट कितीतरीदा रिपीट आहे, की वन लाइनर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? इथं लक्षात आहे. क्रियावाचक क्रियेचा बोध करून राहिला तो. ऑप्शनमध्ये राहते विशेषण, सर्वनाम, प्रयोग. ताप ऑप्शन असतेत. पण तुम्ही जर कधी थोडेसे आपल्या क्लासमध्ये असेल ना, आरानी पायात ना धुरानी पायात, दणकन एका सेकंदात म्हणेल क्रियापद या प्रश्नाचं उत्तर आहे. एवढी गडबड करू नका. 1 नंबरचं उत्तर 1 नंबरचा गोल असेल तर 1 नंबरचाच मारजा. 3 नंबरचं, 2 नंबरचं, 4 नंबरचं मारून देजा. जागेवर 1 मार्क घालून देजा. ठीक आहे? एवढी गडबड नका करू. पुढे चला. क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. तो वाक्यातील मुख्य शब्द असतो. म्हणून त्याला मुख्य पद असे म्हणतात. तर इतर शब्दांना उपपदे असे म्हणतात. इतर शब्दांना काय म्हणतात? उपपदे असे म्हणतात. धातूच्या अवस्था आहेत. कोणत्या धातूच्या अवस्था आहेत? प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात. प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात. विश्वकोशामध्ये मात्र धातूला ने प्रत्यय जोडून धातूची रूपे दिलेली आहेत. म्हणून ने अक्षराला धातू ओळखण्यासाठी अक्षर म्हणजे ने अक्षराला धातू ओळखण्याचे अक्षर असे म्हणतात. हे फक्त समजलं काय? क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. मी तुम्हाला क्लिअर तेच सांगतोय. तो वाक्यातील मुख्य शब्द असतो त्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. गावचा सरपंच आहे. ओके. म्हणून त्याला मुख्य पद असे सुद्धा म्हणतात. तर इतर शब्दांना जे वाक्यामध्ये शब्द आलेले आहेत त्यांना उपपदे असे म्हणतात. एम-पी-एस-सीच्या पोरांनी हे लक्षात ठेवायचं आहे. क्रियापदाशिवाय वाक्यात जे शब्द येऊन राहिले त्या शब्दांना उपपदे असे म्हणतात. सर्वांना समजलं असेल. ठीक आहे? चालते. आता धातूचे स्वरूप आहेत. एक अक्षरी आहे, 2 अक्षरी आहे, 3 अक्षरी आहे, 4 अक्षरी आहे. आता धातू क्रियापदातील मूळ शब्द जो असतो, तो एक प्रकारे काय धातू म्हटल्या जाते. आता ये पासून येणारा किंवा येईल, खापासून खातो किंवा खाणार, देपासून देतो किंवा देईल, हे जे आहेत एक अक्षरी शब्द आहेत, जे धातुवाचक आहेत. 2 अक्षरी करपासून करतो, बसपासून बसतो, धातुवाचक आहेत. 3 अक्षरी शब्द धातू कोणते आहेत? पाठपासून पाठवतो, आठपासून आठवते किंवा आठवतो, हरपासून हरवले. ओके. 4 अक्षरी धडपडतो, गळगळते आणि सडसडते. तर हे जे आहेत ना माझे मित्रांनो, सर्व हे धातूचे स्वरूप आहेत. धातू जर क्रियावाचक शब्द म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल, तर त्याला क्रियापदच म्हटले जाते. जर वाक्याचा अर्थ पूर्ण जर धातूनं होत असेल, तर त्याला क्रियापद म्हणतात. त्याला मग धातू म्हणू नये आपण. जसं एक्झाम्पल ऑफ तेवढा सदरा दे, इथं पहा दे आहे, धातू आहे हा. पण या देणं काय होऊ राहिलं? या वाक्याचा अर्थ पूर्ण करून राहिला. वास्तविक पाहता क्रिया हा धातू साधित आहे, धातू आहे दे, पण त्याच शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण होते. म्हणून तो तेवढा सदरा दे, दे हे या वाक्याचं काय होईल? माझ्या मित्रांनो, दे हे या वाक्याचं काय? क्रियापद होणार आहे. हे सर्वांना समजलं काय? अजून आपण प्रकार पाहिलेले नाही. प्रकार पाहायची घाई करू नका. तुम्हाला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा क्रियापद. छोटे-छोटे प्रकार आहेत. छोटे-छोटे प्रकारसाठी तुम्हाला बेसिक तेवढं महत्त्वाचं लागेल. एका दिवसात हे क्रियापद होणार नाही आहे.
याचे खूप छोटे-छोटे प्रकार आहेत 14-15 तर ते महत्त्वाचा घटक आहेत त्याचे ते सुद्धा समजून घेणे गरजेचं आहे. शब्दात खेळ करते आणि आपला खेळ करून टाकते. पुऱ्या याच्यात कधी 2 मार्क चुकले क्रियापदावर 2 प्रश्न आले आणि त्यातला कधी 1 गमावला तर विषय खतम झाला. जागीच तुम्ही मागं पडलेले आहेत. पोरांना विचारा एम-पी-एस-सीच्या पॉइंट 50, पॉइंट 25 काय आहे? मी स्वतः पॉइंट 25 न कटलो आहे, पॉइंट 75 न कटलो आहे. त्यामुळे मला विचारा काय असते तर. चला पुढे चला. माझ्या मित्रांनो धातुसाधित कृदंत, धातुसाधित आणि कृदंत. आता धातूपासून बनलेल्या धातू साधित असे म्हणतात आणि धातू साधितलाच दुसरं नाव आहे कृदंत. धातूपासून बनलेल्याला धातू साधित असे म्हणतात आणि धातूलाच आहे माझ्या मित्रांनो दुसरं नाव कृदंत. धातूला आख्यात प्रत्यय जोडून इतर प्रत्यय जोडल्यास जो अपूर्ण क्रियापददर्शक शब्द तयार होतो त्याला धातू साधित किंवा कृदंत असे म्हणतात. आता पाहून घ्या. धातू साधित किंवा कृदंत. धातूला आख्यात प्रत्यय जोडून इतर जोडल्यास जो अपूर्ण क्रियापददर्शक शब्द तयार होतो त्याला धातू साधित किंवा कृदंत असे म्हणतात. अशा प्रत्ययांना कृत प्रत्यय असे सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ कृत प्लस अंत इज इक्वल टू काय झालं? कृदंत. हे पाहिल्याबरोबर असं सहज सोडून देऊ नका. इकडून ऐकलं, इकडून सोडलं नाही. पेपरमध्ये कृदंत या शब्दाची फोड विचारल्या जाऊ शकते. कृदंत या शब्दाची फोड काय आहे मग? कृत प्लस अंत इज इक्वल टू कृदंत. अशी कृदंते नाम, विशेषण व क्रियाविशेषण अशा प्रकारचे कार्य करतात. धातू साधिते क्रियेचे निर्देशक असले तरी ते पूर्ण क्रियावाचक नसते. काय म्हणते माझे मित्र? धातू साधिते क्रियेचे निर्देशक असले तरी ते पूर्ण क्रियावाचक नसते. हे आपल्याला इथून समजून घ्यायचं आहे. यानंतर आहे कृदंताचे जवळपास 8 प्रत्यय आहेत. कृदंताचे जवळपास किती प्रत्यय आहेत? 8 प्रत्यय आहेत. पहिला प्रत्यय ने प्रत्यय, दुसरा त, ता, ताना, उ, ऊन, ला आणि वे. आता हे 8च्या 8ही कृदंताचे प्रत्यय आपण पाहू. म्हणजे एका प्रत्ययापासून त्याचं उदाहरण सुद्धा पाहायचं आणि त्याचं काम ते जो प्रत्यय आहे वाक्यात कशाचं काम करून राहिला हे समजून घ्यावं लागते आणि पेपरमध्ये हे बारकावे विचारतात. एक्झाम्पल ऑफ ने प्रत्यय लागलेला त्याचे हसणे वेगळेच आहे. वाक्यात हस हा कसा आहे? धातू आहे एक प्रकारचा. पण या वाक्यामध्ये हसणे हा शब्द कशाचं काम करून राहिला? नामाचं काम करून राहिला. कशाचं? वाक्यामध्ये नाम. आता त्याचे हसणे, हसणारा कोण? तो. कारण की आपण सर्वनाम जर तुम्हाला आणखी विसरले असेल तर जरा त्याच्यावर जा. इथं वाक्यात हसणारा कोण? तो कर्ता आहे या वाक्यात. ओके. आहे हे क्रियापद आहे, पण हसणे कसं आहे? एक प्रकारे या वाक्यात नामाचं काम करून राहिला. या धातूपासून तो नेहमी खात असतो किंवा रडत असतो. हा धातू लागलेला आहे. माझ्या मित्रांनो, इथं असतो हे क्रियापद आहे. असतो हे क्रियापद आहे, पण क्रियापदाविषयी तो नेहमी खात असतो, रडत असतो. हे काय? क्रियाविशेषण आहे. क्रियाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द आहे. नेहमी. तो नेहमी रडत असतो. तो नेहमी खात असतो. ओके. यानंतर आहे एवढा जाताना एवढा जाणता पाहिला नाही. एवढा जाणता पाहिला नाही. तर ह्या वाक्यामध्ये आहे जाणता या वाक्यात नामाचं काम करू राहिलो. तो बोलता झाला हे सुद्धा वाक्यात नामाचं. ह्या वाक्यामध्ये हे क्रियाविशेषणाचं काम करू राहिलो. गाडी 4 वाजता आली. वाजता आली हे क्रियापद आहे. पण किती वाजता आली हे वेळदर्शक क्रियाविशेषण आहे. यानंतर बोलता झाला हे क्रियादर्शक आहे आणि तो जाणता पाहिला ह्या वाक्यात नाम आहे. एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळे कामं करते हे तुम्हाला माहित आहे. तो पळताना दिसला. पळताना म्हणजे हे काय झालं? दिसला हे तर क्रियापद आहे. पण कुठं दिसला तो? पळताना दिसला. रीतीदर्शक क्रियाविशेषण आपण म्हणू शकतो याला. रीत होती. मला खाऊ आण. आता खाऊ इथं कसं नामाचं काम करून राहिलो. तो हसून बोलतो. ऊन हसून बोलतो. यामध्ये सुद्धा क्रियाविशेषणाचं बोलतो हे क्रियापद आहे, पण कसा? हसून बोलतो.
रडल्याने काय होणार आहे? या वाक्यामध्ये रडल्याने काय होणार आहे? याच्यामध्ये माझ्या मित्रांनो नामाचं काम करते. रडल्याने काय होणार आहे? रडल्याने. ओके. यानंतर मेलेला हत्ती 1,25,00,000 मेलेला हत्ती इथं या वाक्यामध्ये नामाचं काम मेलेला हत्ती 1,25,00,000 हा जो वा आहे मेलेला हे माझ्या मित्रांनो इथं विशेषणाचं काम आहे. हत्ती आहे पण कसं आहे? मेलेला विशेषणाचं काम करून राहिला. फसव्या गोष्टी काय कामाच्या? फसव्या गोष्टी आहेत नाम, पण फसव्या गोष्टी काय कामाच्या? माझ्या मित्रांनो हे विशेषणाचं काम करून राहिल्या. फसव्या गोष्टी काय कामाच्या ही विशेषणाच्या काम करून राहिले. सर्वांना समजलं? एकदा याला तुम्ही पाहून घ्या आणि आपल्याला आता पुढे जायचं आहे. ठीक आहे? पुढे चालायचं का रे माझ्या मित्रांनो? पुढे चालायचं. कृदंताचे जवळपास किती आहेत मग? 8 प्रत्यय आहेत. कृदंताचे जवळपास किती प्रत्यय आहेत? कृदंताचे जवळपास 8 प्रत्यय आहेत. आता आपण यानंतर पाहूया धातूला नारा, नारी, आरी हे कर्तृत्ववाचक प्रत्यय जोडून धातुसाधित नाम करता येते. हस हा धातू आहे. हसपासून हसणारा, नारा लावला. रडपासून रडणारी, नारी लावला. पिंजपासून पिंजारी, आरी लावला. हे कर्तृत्ववाचक आहेत. हे कसे आहेत? कर्तृत्ववाचक आहेत. तर धातूला ते प्रत्यय जोडून तयार झालेली रूपे हे क्रियापदे व नामे अशा दोन्ही भूमिका करतात. त्यामुळे त्यांना विभक्तीचे प्रत्यय सुद्धा लागू शकतात. त्याचे वागणे मोठे विचित्र आहे. या वाक्यामध्ये काय म्हणजे मित्रांनो, प्रथमा तुझ्या बोलण्यात आता फसणार नाही. आता फसणार बोलण्याला आता फसणार नाही चतुर्थी आणि तुझ्या हसण्याने नेहीशी नेहीशी तृतीया करण तुझ्या बोलण्याला आता फसणार नाही चतुर्थी त्याचे वागणे वाकपासून वागणे मोठे आहे मोठे विचित्र आहे. या वाक्यामध्ये काय होईल माझ्या प्रथमा होणार आहे. तर हे सुद्धा बेसिक आहे आपलं एकदम पुरं बेसिक आहे हे. ठीक आहे समजलं का सर्वांना? पाहून घ्यायला एकदा. हे सर्व बेसिक पौराला आपण अजून प्रकार पाहिलेले नाहीत. आता आपल्याला पाहायचं आहे जनकत्व, वंदे धातू, वाक्यातील कर्ता, कर्म कसं ओळखावं ते तर आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. आणि नंतर मात्र मग क्रियापदाचे अर्थावरून 6 प्रकार पडतात. ते आपल्याला एक एक पाहावं लागेल. आता पुढचं आपण पाहतोय. चला. क्रियापद म्हणजेच काय? अजून क्रियापदावर सुरुवात नाही केली बरं आपण. धातूला आख्यात प्रत्यय ता, तो, ती, ला, लो, ली, ले, इल, इन, वा, वी, वे, उ जोडून तयार केलेला शब्द पूर्ण क्रिया दर्शवित असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात. बऱ्याच व्याकरणकर्त्यांनी क्रियापद ही शब्दजाती नाही तर धातू ही शब्दजाती आहे असे सांगितले आहे. परंतु अलीकडील काळात क्रियापदाला शब्दजाती म्हणण्याचा प्रघात पडलेला आहे. अलीकडच्या काळात काय झालं आहे माझ्या मित्रांनो, क्रियापदाला शब्दजाती म्हणण्याचा काय प्रघात पडलेला आहे. आता क्रियापदाला जर धातूला ता, तो, ती, ते, ला, लो, ली, ले, इल, इन, वा, वी, वे, उ असे जर कधी प्रत्यय जोडून क्रिया दर्शवित असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात. पडला, रडला, ओके, हसली, हे शब्द समजून राहिलो. हे कसे बनवून राहिलो पण पडपासून पडला, हसली, रडली हे जे गोष्टी आहेत
त्या सर्व क्रिया दर्शवून राहिल्या किंवा क्रियापद त्या आहेत माझ्या मित्रांनो. आता धातूची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. धातूची आपण वैशिष्ट्य पाहणार आहोत. धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द होय. धातू म्हणजे काय असेल? क्रियावाचक मूळ शब्द. बरं, एक काम करा. मी आतापर्यंत जे बेसिक सांगितलं त्याला एकदा पहिले पाहून घ्या. कारण की आता आपल्याला थोडं-थोडं तिकडे जायचं. आज आपण क्रियापद शिकत आहोत. मला सांगा, आपण जर कधी कर्ता, कर्म, क्रियापद ओळखायचं असेल तर कर्त्याला काय विचारतो आपण? नारा, नारी, नारीनं प्रश्न विचारतो. आणि याच्यामध्ये कर्माला काय विचारतो आपण? कायने प्रश्न विचारतो. वाक्याचा काय? अर्थ पूर्ण करतो. ह्या काय असेल? वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. बरोबर आहे. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतो. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, पक्षी मासा पकडतो हे त्याचे उदाहरण होते माझे मित्रांनो. कर्ता, कर्म, क्रियापद काय आहे वाक्यामध्ये, कुठं कर्ता आहे, कुठं कर्म आलाय ते एकदा पाहून घ्या. थोडंसं अक्षर माझं खराब येईल. तेवढं समजून घेजा प्लीज. ठीक आहे. पक्षी मासा पकडतो, सीतेने हनुमानास ओळखले, राम धावत आहे, गाय चारा खाते, मला चंद्र दिसतो. अशा प्रकारे. ठीक आहे, डन. बरं, याच्यानंतर बेसिक काय पाहिलं होतं आपण? याच्यानंतर बेसिक पाहिलं होतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कसा असतो? क्रियापद असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द क्रियापद असतो. इथं तुम्हाला 3 क्रियापद दिलेले आहे: भरते, पळवतो आणि म्हणतो. आता ती आळावर पाणी पडते. भरणारी कोण? मग 3 या वाक्यातला कर्ता आहे. काय भरते? पाणी कर्म आहे. आणि तो पोलीस भरतीसाठी मैदानावर धाव पडतो. पडतो हे क्रियापद आहे. धावणारा तो कर्ता आहे. आणि काय? पोलीस भरतीसाठी. त्यानंतर आम्ही शाळेत रोज प्रार्थना म्हणणारा आम्ही आहे, कर्म आहे. प्रार्थना हे सॉरी, म्हणणारे आम्ही हे कर्ता आहेत. प्रार्थना हे कर्म आहेत. आणि म्हणतो ह्या वाक्यातलं काय? क्रियापद होणार आहे. याच्यानंतर धातू साधित प्लस कृदंत म्हटलं होतं आपल्याला. कृत प्लस अंत इज इक्वल टू कृदंत. कृत प्लस अंत इज इक्वल टू कृदंत. सर्वांना समजलं काय? कृदंताचे जवळपास किती प्रत्यय आहेत? 8 प्रत्यय आहेत. पाहू शकता तुम्ही. त्याचे उदाहरणं दिले आहे. ते वाक्यात कशा प्रकारचं काम करते, कुठं विशेषणाचं, कुठं नावाचं, कुठं क्रियाविशेषणाचं, कुठं क्रियापदाचं. डन. बर, याचबरोबर आता आपल्याला धातूला नारा, नारी, आरी हे कर्तृत्ववाचक प्रत्यय जोडून धातू साधित नाम करता येते. हसपासून हसणारा, रडपासून रडणारी, पिनपासून पिंजरारी. त्याचे वागणे मोठे विचित्र आहे. वागणे प्रथमा, तुझ्या बोलण्याला आता फसणार नाही चतुर्थी, आणि तुझ्या हसण्याने प्रसन्न वाटले तृतीया. डन. यानंतर आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? धातूला आख्यात प्रत्यय ता, तो, ती, ते, ला, लो, ली, ले, इल, वा जोडून तयार केलेला शब्द पूर्ण क्रियापद दर्शवत असतील तर त्याला क्रियापद असे म्हणतात. बरोबर आहे. यानंतर धातूची वैशिष्ट्ये. धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द असतो. धातू ही शब्द जाती विकारी आहे. विकारी म्हणजेच काय? त्यामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो, त्याला आपण विकारी असे म्हणतात. ओके. तसेच 5 प्रकारचे त्याला काय? विकार सुद्धा होतात. धातूस विकार होऊन जे रूप तयार होते आणि ते रूप पूर्ण क्रिया दर्शवित असेल तर ते क्रियापद होय. परंतु अपूर्ण क्रिया दर्शवित असेल तर ते धातू साधित असते. धातू ही क्रियादर्शक शब्द जाती असली तरी प्रत्येक धातू क्रिया दाखवितोच असे नाही. काही धातू क्रियादर्शक असतात तर काही धातू सत्तादर्शक किंवा स्थितीदर्शक किंवा स्थित्यंतर दर्शक सुद्धा असू शकतात. स्थिती म्हणजेच काय? राम राजा आहे. ते आहे. राम राजा झाला एका गोष्टीतून दुसरा. आता मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, पण मी पोलीस झालो. माझी एक स्थिती आहे,
त्याच्यामध्ये स्थिती बदलू राहिली, स्थित्यंतर. राम राजा होता, आता तो कसा झाला होता? सॉरी, राम राजा आहे, तो राम राजा झाला. हे स्थित्यंतर झालं, पण राम राजा आहे, ते ऑलरेडी स्थिती झाली. मी गरीब आहे. मी श्रीमंत झालो, स्थित्यंतर. मी गरीब आहे, स्थिती. ठीक आहे, डन. पुढच्या प्रश्नाचं जनकत्व व वंद्य धातू. जनकत्व व वंद्य धातू. एखाद्या धातूपासून नवीन धातू निर्माण झाल्यास त्याला जनकत्व धातू असे म्हणतात. पडपासून पाळ, मरपासून मार, गळपासून गाळ, चरपासून चार, फूटपासून फोड, गुंतपासून गोव, गळपासून गाळ आणि तूटपासून तोड. जर मूळ धातूपासून दुसरा एखादा धातू निर्माण होत असेल तर त्याला वंद्य धातू असे म्हणतात. जर मूळ धातूपासून दुसरा एखादा धातू निर्माण होत असेल तर त्याला काय म्हणतात? वंद्य धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ हो, गा आणि निघ हे त्याचे उदाहरणं होईल. जनकत्व वंद्य धातू म्हणजे समजलं काय? एखाद्या धातूपासून नवीन निर्माण धातू होऊ राहिला त्याला जनकत्व धातू म्हणतात. जनकत्व आपण म्हणतो जनक म्हणजे जन्म देणारे, जननी म्हणजे जन्म देणारी, नाही का? पळपासून पाळ, पाळ, मरपासून मार, गळपासून गाळ, चरपासून चार, फूटपासून फोड, गुंतपासून गोव आणि गळपासून गाळ, तूटपासून तोड. जर मूळ धातूपासून दुसरा एखादा धातू निर्माण होत नसेल तर त्याला वंद्य धातू असे म्हणतात. हो, गा, निघ. वाक्यातील कर्ता व कर्म कसं ओळखावं हे आपल्याला पाहायचं आहे. वाक्यातील कर्ता व कर्म कसं ओळखावे? आज्ञार्थी वाक्यात कर्ता स्पष्टपणे दिलेला नसतो. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता स्पष्टपणे दिलेला नसतो. कर्ता समोरची व्यक्ती असल्याने तो देण्याची गरज नसते. म्हणून आज्ञार्थी वाक्याचा कर्ता नेहमी तू किंवा तुम्ही असतो. म्हणजे आता आपण म्हणतो ना, समोरच्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही, पाणी आण. मुलगी असेल तर तूच म्हणतो, मुलगा असेल तर तूच म्हणतो. होऊ शकते एखाद्या वेळा असेल. म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये एक प्रकारची आज्ञाच केली असते. रामू, पाणी आण. मला जेवायला दे. मला अभ्यासाचं पुस्तक दे. म्हणजे याला पहा किती गरज आहे, याचे अभ्यासाचं पुस्तक त्यांनी द्यावं. म्हणजे हा खरंच अभ्यासात मन आहे काय? ओके. आज्ञार्थ वाक्यामध्ये एक प्रकारची आज्ञा केली राहील. पाणी आण म्हणजे समोरच्या व्यक्तीला म्हटलं असेल तू पाणी आण किंवा तुम्ही पाणी आणा. तू किंवा तुम्ही माझ्या मित्रांनो हे याचा कर्ता मानावाचा असतो. इथं काय म्हटलं? आज्ञार्थी वाक्यात कर्ता स्पष्टपणे दिलेला असतो. कर्ता समोरची व्यक्ती असल्याने ती देण्याची गरज सुद्धा नसते. म्हणून आज्ञार्थी वाक्याचा कर्ता नेहमी तू किंवा तुम्ही मानायचा असतो. पुढे चालायचं काय? ओके. यानंतर धातूला ता, तो, ती, ते, ला, लो, ली, ले, इल पैकी आख्याताचा प्रत्यय असेल तर अशा धातूला नारा, नारी, नारे असे प्रत्यय जोडून कोण काय असा प्रश्न विचारल्यास उत्तर काय करता येत असते. जसं एक्झाम्पल आई भाजी चिरते. चिरणारी कोण? चिरणारी आई. आई भाजी चिरते. चिरणारी कोण? आई. आमचे बाळ रोज सकाळी रडते. रडणारे कोण? बाळ. रडणारे कोण? बाळ. ठीक आहे. गायीची शिंगे मोडली. गाय मोडली नसून मोडणारी काय आहेत? शिंगे. यामध्ये धातूला ता, तो, ती, ते, ला, लो, ली, ले, इल पैकी आख्याताचा प्रत्यय असेल तर अशा धातूला नारा, नारी, नारे असे प्रत्यय जोडून कोण व काय असा प्रश्न विचारल्यास उत्तर करता येते. समापन कर्मणी प्रयोग सोडून इतर कोणत्याही वाक्यातील षष्ठी प्रत्यय असणारा शब्द शक्यतो काय वाक्याचा कर्ता नसतो. शक्य क्रियापदाला सुद्धा वरील प्रमाणे प्रश्न विचारायचा असतो. आजीला आता चालवते. चालवणारे कोण? स्वतः आजीला. ओके. बाळाला लाडू खाववतो. खाणारे कोण? बाळ. आजीला आता चालवते. चालवणारे कोण? म्हणजे स्वतःच. म्हणजे इथं समजून घ्या समापन कर्मणी प्रयोगामध्ये क्रिया कुठली तरी समापन कर्मणी प्रयोग सोडून इतर कोणत्याही वाक्यातील षष्ठी प्रत्यय असणारा शब्द शक्यतो वाक्याचा काय कर्ता नसतो. शक्य क्रियापदाला सुद्धा वरील प्रमाणे प्रश्न विचारायचा. शक्य क्रियापद म्हणजेच काय? एखादी गोष्ट आहेत ते करण्याचं त्याच्या अंगी सामर्थ्य दर्शवते. मला आता थोडे चालवते.
म्हणजे माझ्या अंगात चालवण्याची ताकद किंवा शक्ती. मला आता थोडे बसवते. बसवण्याची शक्ती किंवा ताकद माझ्या अंगी दर्शवते. मला आता थोडे पळवते, चालवते बाळाला. म्हणजे हे पहा, शक्य आणि प्रयोजक या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हे तुम्हाला समोर जाऊन समजेल. प्रयोजक हे दुसऱ्यामार्फत क्रिया होत असते. म्हणजे जसं रामू कुत्र्याला पळवतो, म्हणजे रामू हा कुत्र्याला पळवून राहिला. कुत्रा स्वतः नाही पळत आहे. रामू त्याच्या मागे पळून राहिला. म्हणजे क्रिया हे दुसऱ्याकडून प्रेरित होत असेल, तर ते क्रिया प्रयोजक मानली जाते आणि क्रिया स्वतःच्या अंगी काहीतरी करण्याचं, मला आता डोंगर चढवतो, डोंगर चढण्याची माझ्या अंगात शक्ती आहेत, सामर्थ्य दर्शवते, त्याला शक्य क्रियापद म्हणतात. शक्य क्रियापदाला सुद्धा वरीलप्रमाणे प्रश्न विचारायचा असतो. आजीला आता चालवते. चालवणारे कोण? चालवते म्हणजे डोंगर वगैरे चालवते. चालवणारे स्वतःच आहे आजी. बाळाला लाडू खाववते. खाववणारा सुद्धा खाणारे कोण? बाळच आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथं वाचल्या. आता आपल्याला पाहायचं पुढची स्लाईड. प्रयोजक क्रियापदात धातू साधित असतो क्रियापद. बरं. ठीक आहे. प्रयोजक क्रियापदाला धातूला प्रश्न विचारायचा असतो. ठीक आहे. हां, घ्या. प्रयोजक क्रियापदातील साधित धातूला वरीलप्रमाणे प्रश्न विचारायचा असतो. गुरुजी मुलांना बसवितात. बसविणारे कोण? गुरुजी. आई बाळाला हसवते. हसवणारे कोण? हसवणारे कोण? आई का बाळ? अनियमित क्रियापदांनाच मात्र पूर्ण क्रियापद अनियमित क्रियापदांना मात्र पूर्ण क्रियापदालाच खालीलप्रमाणे प्रश्न विचारायचा असतो. मला पाणी पाहिजे. पाहिजे असणारे कोण? पाणी. मला पेरू नको. नको असणारे कोण? पेरू. गुरुजी मुलांना बसवतात. बसविणारे कोण? गुरुजी. आई बाळाला हसवते. हसविणारे कोण? आई. हसणारे बाळ. ठीक आहे. तर अशा प्रकारे माझ्या मित्रांनो इथं काही गोष्टी आपण पाहिल्या. तर हे झालं या क्रियापदाचं बेसिक. तर याच्यामध्ये आता आपल्याला क्रियापदाचे एकूण 6 प्रकार जे पडतात, अर्थावरून ते सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक त्या गोष्टी आता आपल्याला पुढच्या सेशनमध्ये डिस्कस कराव्या लागतील. मी सेशन खूप जास्त लंबा होईल. 2 सेशनमध्ये सुद्धा क्रियापद मुश्किल न होईल असं मला वाटते. आपण काय करू, बेसिकचा एक घटक वेगळा करतोय. याच्यानंतर आपण क्रियापदाचे जे अर्थावरून प्रकार पडतात ते घेणार आहोत. स्वरूपावरून प्रकारासाठी वेगळा आपण सेशन ऑर्गनाइज करू. ओके. अर्थावरून जे 6 प्रकार आहेत त्याच्यासाठी आपण क्रियापद भाग 2 घेणार आहेत. तर आज आपल्याला कर्ता, कर्म, क्रियापद बेसिक गोष्टी होत्या. क्रियापद काय आहे, कर्ता काय आहेत, कर्म काय आहेत हे समजलं असेल आशा करतो. माझ्या मित्रांनो, अजून आपल्या याच्या फंड्यात पडू नका. सकर्मक काय आहे, अकर्मक काय आहे, द्विकर्मक काय आहेत, शक्य काय आहेत, प्रयोजक काय आहेत, सध्या याच्या मागं लागू नका. सिद्ध काय आहेत, स्वादित काय आहेत. साधित म्हणजे जे आपण बनलं, सिद्ध म्हणजे मूळ धातू. हे सगळ्या गोष्टी मला मी क्लिअर करून देणार आहे येणाऱ्या सेशनमध्ये. ओके. चला थांबूया, मग पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये भेटू आपण. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, विनंती आहे, तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट्स करा. मी तुम्हाला त्या गोष्टी परत समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.